नाही सर, उपवास. वेगवेगळ्या धर्मामध्ये उपवासाचं कसं असतं ते आपण बघितलं. बौद्ध धर्मामध्ये, ख्रिश्चन, हे सगळे वेगवेगळ्या हं, धर्मामध्ये कसं बघितलं. ठीक आहे. उपवासाचे प्रकार, त्याच्यानंतर वेगवेगळ्या धर्मामध्ये कशा प्रकारे उपवास केला जातो, कोणी दिवसा, कोणी रात्री, कोणी अर्धा दिवस, अशा प्रकारे कोणी 40 दिवस, कोणी 16 दिवस, 9 दिवस, 10 दिवस असे वेगवेगळे उपवासाचे प्रकार आपण त्या ठिकाणी बघितलेले होते. त्यासोबत वेगवेगळ्या धर्मानुसार उपवासामध्ये वेगवेगळे खाद्यपदार्थ सुद्धा खाल्ले जातात. वेगवेगळे खाद्यपदार्थ खाण्याची परवानगी आहे. कोणी आवडते पदार्थ सोडून देतात, तर कोणी काय असं वेगवेगळा प्रकार तिथं पाहिलेला होता. तसंच ख्रिश्चन लोकांमध्ये तर मांस-मच्छी मांस-मच्छी हे सुद्धा खाल्लं जातं. त्यांच्या उपवासामध्ये मांस-मच्छी सुद्धा खाल्लं जातं. म्हणजे जिथले तिथले ज्या त्या धर्माचे नियम हे उपवासाबाबतचे वेगवेगळे आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला आज काय काय बघायचं आहे, तर उपवासाचा समारोप हा एक छोटा पॉइंट बघायचा आहे. म्हणजे उपवासाचा समारोप होणं हे तितकंच आवश्यक आहे. कालच तुम्ही म्हटल्याप्रमाणे उपवास आपण दिवसभर केलेला आहे. दिवसभर निर्जळी उपवास केलेला आहे किंवा सजल पाणी पिऊन केलेला आहे किंवा एकदा जेवून किंवा फलाहार घेऊन, दुग्धाहार घेऊन अशा प्रकारे. मग होतं काय? तर हे पचन इंद्रिय जे आहेत, ही पचन अवयव जे आहेत, ते काय होतात, या काळामध्ये रेस्ट मोडमध्ये असतात. उपवासामध्ये काय होतात, रेस्ट मोडमध्ये येतात आणि ती शिथिल झालेली असतात. निवांत अशा स्वरूपामध्ये असतात. मग अचानकच जर तुम्ही आज संध्याकाळपर्यंत उपवास झालाय तुमचा, रात्री तर कोणी काही खात नसतं आणि सकाळी उठून लगेचच तुम्ही चहा पिलात म्हणा किंवा लगेचच पोट भरून जेवण केलात म्हणा. हे मात्र तिथं अतिशय चुकीचं आहे. मग हे होऊ नये याच्यासाठी काय केलं पाहिजे? तर उपवासाचा समारोप कशा पद्धतीने केला पाहिजे? तर त्याच्यामध्ये असं सांगता येईल, की मध, लिंबू आणि पाणी किंवा जल विशेष करून बघा, व्यायाम केलेला असेल किंवा आता जसं की आपण सकाळी-सकाळी व्यायाम, सूर्यनमस्कार वगैरे सगळं काही करतो. कॅलरीज बर्न झालेल्या असतात. बरोबर आहे. पण लगेचच चहा पितो. तिथं सुद्धा ते चहा पिणं अतिशय चुकीचं आहे आणि अतिशय हानिकारक आहे. त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे आपण अगोदर उपवास केलेला आहे आणि आता हे जे घेतलेला चहा असेल, तो डायरेक्ट आपल्या जठरामध्ये जाणार आहे. म्हणजे हा चहा जठरासाठी अतिशय हानिकारक आहे. कशा प्रकारचा आहे? हानिकारक आहे. पित्त वाढवणारा आहे. लक्षात. ॲसिडिटी, ॲसिडिक नेचर वाढवणारा आहे. त्याच्यामुळं व्यायाम केल्या-केल्या म्हणा किंवा उपवासाच्या नंतर दुसऱ्या दिवशी म्हणा, पहिल्यांदा चहा घ्यायचा नाही. तर सुरुवातीला काय घ्यायचं आहे, समजा उठल्या-उठल्या आपण ज्याप्रमाणे आपली जी दिनचर्या असते त्याच्यामध्ये उषःपान म्हणतो आपण. म्हणजे सकाळी उठल्या-उठल्या पाणी पिणे. ज्यांना जितकं शक्य आहे तितकं. रोजच्या दिनचर्येमध्ये हे ॲड करायचं. रोज सुद्धा चहा घ्यायचा नाही. तर सुरुवातीला काय घ्यायचं, पाणी. त्याच्यानंतर शौचास जाऊन येणे. त्याच्यानंतर वेगवेगळ्या ज्या दिनचर्या आहेत त्या. जेणेकरून हे जे पाणी आहे अशा वेळेस काय करतं, तर डिटॉक्स करण्यासाठी आपल्या शरीरातील मल बाहेर टाकण्यासाठी तिथं आपल्याला मदत करत असतं. त्यासोबत पाण्याच्या नंतर दुसरा पर्याय काय आहे, तर तरल पदार्थ किंवा पाण्यामध्येच लिंबू आणि मध ॲड करून हा एक प्रकार घेतला किंवा तरल पदार्थ घेऊ शकता. म्हणजे कसं, दूध असेल, लिक्विड स्वरूपातील पदार्थ, ज्यूस असेल, फळांचा ज्यूस असेल किंवा सूप असतील. कशाचे सूप मग हे? डाळीचे सूप आणि विशेष करून मुगाच्या डाळीचे सूप. मुगाच्या डाळीचं सूप. असं का म्हटलेलं आहे? तर मुगाची डाळ ही पचण्यासाठी अतिशय सोपी असते. आणि वेगवेगळ्या ज्या डाळी आहेत, आता उडदाची आहे. ही उडदाची ही पचण्यासाठी खूप जड आहे, कठीण आहे. पण त्यातल्या त्यात मुगाची मात्र ही पचण्यासाठी हलकी आहे. त्याच्या अगोदर मुगाची डाळ घेण्याच्या अगोदर सुद्धा सुरुवातीला मुगाच्या वरचं पाणी घ्यावं असं म्हटलेलं आहे. डाळ जी शिजवतो बघा आपण, डाळ शिजवल्यानंतर वर पाणी असतं, ते पाणी घ्यावं.
म्हणजे तरल पदार्थामध्ये काय काय बघितलं बघा आपण. तरल पदार्थामध्ये पाणी, नुसतं पाणी किंवा लिंबू पाणी, लिंबू आणि मध ऍड केलेलं पाणी, आणि दुसरी गोष्ट म्हणजे दूध, आणि तिसरी गोष्ट काय आहे, फळांचे ज्यूस, किंवा आणखीन एक गोष्ट काय आहे तर डाळीवरचं पाणी. हे झाले तरल पदार्थ. आता या तरल पदार्थाच्या नंतर मग पुन्हा काय घ्यायचं आहे, पुन्हा काय खायचं आहे, तर पातळ अशी खिचडी किंवा शिजवलेले मूग अशा प्रकारचा आहार तिथे घ्यायचा आहे. किंवा आणखीन त्याच्यामध्ये काय सांगता येईल तर फळे, फळे असा आहार तिथं घेऊ शकतो. त्याच्यानंतर आता आणखीन आता आपल्याला दुपारी वगैरे जेवण करायचं आहे. मग अशा वेळी काय करायचं, तर आहारामध्ये वेगवेगळे पदार्थ ऍड न करता त्याच्यामध्ये कमीत कमी पदार्थांचा समावेश असावा आणि हलक्या पदार्थांचा समावेश असावा. जसे की भात वरण असेल किंवा चपाती आणि एखादी पालेभाज्या म्हणा किंवा फळभाज्या म्हणा. दोनच पदार्थ, एक तर चपाती आणि एक भाजी. त्याच्यामध्ये आणखीन एक्स्ट्रा ऍड करायचं नाही. म्हणजे हा काय झाला उपवासाचा समारोप. अशा प्रकारे त्याचा समारोप आपल्याला करायचा आहे. पण हा समारोप कसा आणि किती दिवस करायचा? जर एक दिवसाचा उपवास केला असेल तर एक दिवस अशा पद्धतीने त्याचा समारोप करायचा आहे. 3 दिवस उपवास केलेला असेल तर 2 दिवस हा समारोप करून तिसऱ्या दिवशीपासून सामान्य अन्न आपल्याला तिथं ग्रहण करायचं आहे. त्याच्यानंतर जर समजा 4 दिवस केलेला असेल उपवास तर हा 3 दिवस समारोप केला पाहिजे आणि चौथ्या दिवसापासून आपण तिथं अन्न ग्रहण केलं पाहिजे. म्हणजे आणि हे अन्न ग्रहण करताना सुद्धा आपण सुरुवातीला पूर्ण पोट भरून न करता मित अशा स्वरूपामध्ये थोडीशी जागा पोटामध्ये शिल्लक ठेवून अन्न ग्रहण करावं आणि अशा प्रकारे उपवासाचे समारोप करावा असं सुद्धा म्हटलेलं आहे. ठीक आहे. आता त्याच्यानंतर आपल्याला पुढचा आणि अतिशय महत्वाचा भाग आपल्याला तिथे बघायचा आहे, उपचारात्मक स्वरूप उपवासाचं. एक इमेज बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल. आता हा जो पॉइंट आहे हा कशामध्ये येतो बघा, फिजिओलॉजिकल इफेक्ट ऑफ फास्टिंग. काय आहे? फिजिओलॉजिकल इफेक्ट ऑफ फास्टिंग म्हणजे फास्टिंगचे, उपवासाचे शारीरिक परिणाम. आता याच्यामध्ये उपाशी राहणं हा संदर्भ इथे येतो. आता उपवास हा संदर्भ येत नाही. कारण आता उपवास म्हटलं की आपण तिथं नियम पाळतो. जसं की समजा चुकून आता समजा एकादशी असेल आणि चुकून जर आपण काहीतरी दुसरा पदार्थ खाल्ला, एकादशी दिवशी खायचे पदार्थ सोडून दुसरा पदार्थ जर खाल्ला तर आपण काय म्हणतो, एकादशी आपली मोडली असं म्हणतो, की किंवा ते खाल्लेला पदार्थ लगेच थुकून देतो. म्हणजे तिथं असं नियम आहेत, वेगवेगळे नियम आहेत. त्याला उपवास, ते आपण धार्मिक दृष्टिकोनातून उपवास असं बघितलं ते. पण आता हे जे आहे हे उपवास म्हणजे याच्यामध्ये हे व्रत नाही, इथं संकल्प नाही कुठल्या प्रकारचा किंवा धार्मिकता त्याच्याशी निगडीत नाही. पण हे जे तत्व आहेत, हे फास्टिंगचे, हे उपवासाचे जे तत्व आहेत ते उपवासांना पण लागू होतात आणि उपाशी राहण्याला पण लागू होतात. पण इथं काय आहे, फक्त नियम नाहीत तर वैद्यकीय दृष्टिकोनातून, फिजिओलॉजिकल इफेक्ट याच्या दृष्टिकोनातून हे उपवास केले जातात. जसं की 3 तास उपाशी राहणं, 4 तास उपाशी राहणं, 12 तास उपाशी राहणं, 24 तास उपाशी राहणं, 36 तास उपाशी राहणं, 48 तास, 72 तास असं उपाशी राहणं. आता मी कालच्या तासामध्ये बरेच वेळेस उपवासामध्ये सांगताना काय सांगितलं, की चहा घेऊ नये, चहा घेऊ नये. बघा, एक वेळचं जेवण जरी करून उपवास केलेला असेल तर दुपारी किंवा सकाळी चहा घेऊ नये असं म्हटलं होतं मी बरेच वेळेस. आणि या शब्दावरती माझा जास्त भर होता. कशावरती? की चहा घेऊ नये किंवा इतर काही खाऊ नये किंवा इतर काही पिऊ नये. होता होईल तेवढं जास्तीत जास्त पोट आपलं उपाशी कसं राहील याकडं लक्ष आपलं द्यायचं होतं तिथं. बरोबर आहे. तर याच्या मागचं जे कारण आहे ते काय कारण आहे ते आता आपल्याला याच्यामध्ये समजेल. ठीक आहे. बघा, सुरुवातीचा जो आहे किंवा सुरुवातीला आपण जेवण केल्यानंतर जठर जे आहे आपलं ते कसं असतं, भरलेलं असतं. भरलेलं असतं.
जेवणानंतर आपल्या शरीरामध्ये पचनाची क्रिया झाली की शरीरामध्ये रक्तामध्ये ग्लुकोजचं प्रमाण वाढलेलं असतं, जास्त असतं. का? तर ते काय आहे, इंधन आहे, आपल्या शरीराचं इंधन आहे आणि ते कशामार्फत मिळतं? आपण घेतलेल्या अन्नामधून ते आपल्याला मिळत असतं. बरोबर आहे. मग आता आपण काय झालं, जेवण केल्याच्या नंतर 4 तासाच्या नंतर 4 ते 8 अशा स्वरूपामध्ये किंवा जेवण झालंय आणि जेवण होऊन 4 ते 8 तास किंवा 8 तास झालेले आहेत असं समजूया आपण. मग 8 तास आपण उपाशी आहोत, काहीच घेतलेलं नाही. तर अशा वेळी काय-काय होईल मग? शरीरामध्ये काय बदल तिथं आपल्याला दिसून येतील? सांगता येईल तुम्हाला काही? असा अनुभव काही आहे का? पूर्णतः तुम्ही उपाशी आहात. 8 तास तुम्ही पूर्ण उपाशी आहात. काहीच कसलंच खाल्लेलं नाही. मग काय होईल सांगता येईल काही? असा काही अनुभव आहे? तर खूप हलकं वाटतं सर. काय वाटतं? हलकं हलकं वाटतं वाटतं. आपल्याला, हलकं वाटतं. त्याच्यानंतर अ, म्हणजे फ्रेशनेस येतो, फ्रेशनेस राहतो आपल्यामध्ये, प्रसन्नता, प्रसन्नता हलकेपणा. असते आपल्यामध्ये, हलकेपणा वाटतो. ठीक आणि आहे. आणखी शरीराला अ, आपल्या पचन संस्थेला त्याचा खूप चांगला फायदा होतो की अ, संस्थेची कार्यक्षमता वाढते त्याच्यामुळे. वेळ बरं, मिळतो ठीक. पचनातल्या अवयवांना. ठीक आहे. आणखीन काही सांगता येईल? सर म्हणजे 4 ते 8 तास काही न खाता उपाशी असल्यावर असं म्हणजे एनर्जी गेल्यासारखं वगैरे नाही होणार का? म्हणजे असं विचारते मी. बरोबर आहे. बरोबर आहे तुमचं. बघा, एनर्जी गेल्यासारखं पण होतं, डोळ्याला विकनेस अंधारी म्हणजे हा हा होते आणि खूपच कडाडून भूक लागते. हा असं हा होतं. असं होतं. हो हो. उठताना, बसताना डोकं फिरवल्यासारखं होतं. डोळ्यापुढे अंधारी आल्यासारखी होते. जर तुम्ही नियमाने उपाशी असाल तर आणि मध्ये चहा घेतलेला असेल तर मग नाही, ते फरक तुम्हाला तिथे दिसणार नाही, परिणाम दिसणार नाही. ठीक आहे. बघा, आता आपण पाहूया याच्यामध्ये काय-काय आहे. आता जेवण केल्याच्या नंतर 8 तास तुम्ही उपाशी आहात. मग अशा वेळी काय-काय होतं? ब्लड शुगर्स फॉल्स होते. म्हणजे काय? आपण सुरुवातीला काय म्हणले? जेवण केल्या-केल्या आपल्या शरीरामध्ये अ, जेवण केल्याच्या नंतर ज्यावेळेस पचन होईल, त्यावेळेस आपल्या शरीरामध्ये ग्लुकोज जे आहे, हे ग्लुकोज कसं असतं? प्रमाणात किंवा प्रमाणापेक्षा जास्त. कारण हे समजा आपण साखर खाल्ली किंवा पाण्यामध्ये साखर टाकली, की साखरेचं प्रमाण पाण्यामध्ये वाढतं. त्याचप्रमाणे आपण अन्न ग्रहण केलं, की ग्लुकोज म्हणजे एक साखरच आहे. ग्लुकोज म्हणजे सुद्धा साखरच आहे. आणि आपण अन्न ग्रहण केलं, की आपल्या रक्तामध्ये ते ग्लुकोजचं प्रमाण वाढतं. आलं का लक्षात? पण आता इथं काय होतंय, या 8 तासानंतर हे ग्लुकोजचं प्रमाण कमी होतं. ब्लड शुगर म्हणजे ग्लुकोजचं प्रमाण कमी होतं. ब्लड शुगर कमी होणं, हा फायदा मग कोणासाठी होईल हो? कोणत्या लोकांसाठी होईल? डायबिटीज वाल्या लोकांसाठी. डायबिटीज म्हणजे मधुमेह असणाऱ्या लोकांसाठी याचा फायदा होईल. परंतु मधुमेहाच्या लोकांना फास्टिंग थेरपी देताना खूप काळजीपूर्वक ही थेरपी द्यावी लागते आणि प्रायमरी स्टेजमध्ये जर मधुमेह असेल, तर अशा थेरपीनं आपल्याला तिथं त्याला उपचारात्मक स्वरूप देता येतं. गोळ्या खाण्याऐवजी, गोळ्या औषधं खाण्याऐवजी, ज्या ॲलोपॅथीच्या गोळ्या आहेत अशा खाण्याऐवजी आपण फास्टिंग थेरपी देऊन त्याचं ब्लड शुगर जे आहे, ग्लुकोज लेव्हल जी आहे ती आपण कमी ठेवू शकतो, कमी करू शकतो असं आहे. पण अ, त्याची जी डायबिटीज आहे, ती खूप जुनाट आहे. खूप अतिशय जुन्या वर्षाची, अतिशय खूप वर्ष झालेली आहेत आणि अशी आहे आणि खूप कॉम्प्लिकेशन झालेले आहेत. अशा वेळी मात्र तिथं फास्टिंग थेरपी देताना खूप विचारपूर्वक आणि तज्ञ लोकांच्या देखरेखीखाली द्यावी लागते. आणि विशेष याचा फायदा आता काय आहे, शुगर लेव्हल कमी झाली आहे म्हणजे ग्लुकोज कमी झालाय म्हणजे याचा फायदा मधुमेहाच्या लोकांना आहे. मधुमेहामध्ये याचा फायदा होतो. त्यासोबत पुढे काय म्हटलं बघा, ऑल फूड हॅज लेफ्ट द स्टमक म्हणजे काय? आताच तुम्ही काय म्हणलात बघा,
पोट रिकामं रिकामं वाटतं. आलं का लक्षात? म्हणजे पोटातील गेलेला आहार, म्हणजे पोटात म्हणजे नेमका आहार कुठं जातो बघा, एकदा दाखवतो तुम्हाला. जठरामध्ये. आणि हे काय होतं, पूर्ण रिकामी होतं. एक एक पॉइंट समजून घ्यायचे म्हणजे पुढचं आपल्याला लक्षात येतं. एक मिनिट हा. तर हे काजूच्या आकारासारखं जे आहे, आपण खाल्लेलं अन्न कुठं येतं, त्या काजूसारख्या आकाराच्या अवयवामध्ये येतं. आपण त्याला जठर असं म्हणत असतो. आलं लक्षात? किंवा त्याला स्टमक, पोट असं सुद्धा म्हणत असतो. आणि या ठिकाणी आलेलं अन्न लगेचच पुढे जातं का? लगेचच लहान आतड्यात बघा, आपण खाल्लोय लगेच, खाल्लेलं जठरात गेलं, जठरातून लहान आतड्यात गेलं, लहान आतड्यातून मोठ्या, आणि लगेचच गुदद्वाराद्वारे बाहेर आलं. असं होतं का कधी? होत नाही. तर खाल्लेल्या अन्नावरती ह्या टप्प्या-टप्प्यानुसार प्रक्रिया होत जातात. काही प्रक्रिया तोंडात होतात, काही प्रक्रिया जठरामध्ये होतात, काही प्रक्रिया लहान आतड्यात होतात, काही प्रक्रिया मोठ्या आतड्यात होतात. माझी प्रक्रिया वेगवेगळ्या स्वरूपामध्ये होत जाते आणि त्या पचनक्रियेला खूप वेळ लागत असतो. लगेचच ती 1 तासात आपण अन्न खाल्लोय आणि ते बाहेर गेलं असं होत नसतं. म्हणजे या जठरामध्ये सुद्धा अन्न बरेच वेळ 3 ते 4 तास अन्न तिथं पडून असतं. पण ज्यावेळी आपण उपवास करतो अशा वेळी 8 तासाच्या नंतर किंवा 4 तासाच्या नंतर हे जे स्टमक आहे, हे जठर जे आहे, हे काय करतं, पूर्णतः रिकामी होतं. आलं का लक्षात? आता याच्यात दुसरं अन्न नाही. तर याचा फायदा काय आहे? बघा, आपण उपाशी राहिल्याचा फायदा काय आहे? जर समजा तुम्ही काय केलंय, डाळ शिजवत आहात. काय करत आहात? डाळ शिजवायला ठेवली. आलं लक्षात? आणि डाळ अर्धी शिजली आणि अर्ध्या शिजल्याच्या नंतर तुम्ही परत तिच्यामध्ये डाळ टाकताय. काय करताय? परत डाळ टाकताय. मग ती डाळ व्यवस्थित शिजेल का हो? व्यवस्थित शिजेल का ती डाळ? नाही. शिजणारच नाही. बरोबर आहे. किंवा तुम्ही तांदूळ म्हणजे भात शिजवताय. अर्धे शिजलेत आणि परत अर्धी वाटी त्याच्यामध्ये तुम्ही ॲड केलात. मग ते कसं होणार आहे? ते शिजणार नाही व्यवस्थित. त्याचप्रमाणे आपल्या पोटाचं, आपल्या पचनसंस्थेचं सुद्धा तसंच आहे. आपण आताच अन्न ग्रहण केलंय आणि लगेचच 1 तासानंतर किंवा 2 तासानंतर किंवा 3 तासानंतर उगाच सहजच आपल्याला काहीतरी खायची सवय आहे. काहीतरी फुटाणे खा, शेंगदाणे खा, काहीतरी खा, कुरड्या खा, खारुड्या खा. अशी काही जणांना सवय असते बघा. तोंड सारखं चालू असतं किंवा आत्ताच आपण जेवण केलंय आणि लगेचच थोड्या वेळाने चहा घेणं, असा जो प्रकार आहे, हा प्रकार तिथं आपण सहसा रेग्युलरच्या दिनचर्येमध्ये होऊ द्यायचा नाही. एकदा अन्न घेतलंय, सकाळचं जेवण झालं, की डायरेक्ट दुपारचं जेवण करायचं. आलं का लक्षात? समजा सकाळी जर 9 वाजता आपण जेवण केलेलं असेल आणि दुपारचं आपण 12 किंवा 1 वाजता जे जेवण करतोय, त्या वेळेमध्ये ही पचनाची क्रिया जी आहे, या 3-4 तासामध्ये जी पचनाची क्रिया आहे, ती व्यवस्थित पार पडते. त्याच्यामध्ये एक्स्ट्रा परत-परत टाकायचं नाही. आलं का लक्षात? उपवास म्हणजे पूर्ण 24 तास उपाशी राहिलं म्हणजेच उपवास नाही. 3 तास जरी उपाशी राहिलात, तरी हा सुद्धा एक प्रकारचा उपवासच आहे. 4 तास उपाशी राहिलात, 6 तास उपाशी राहिलात, 8 तास उपाशी राहिलात, 12 तास उपाशी राहिलात, हा सुद्धा एक प्रकारचा उपवासच आहे. आलं का लक्षात? मग जेवणानंतर हे जे 3-4 तास तुम्ही उपाशी राहता, म्हणजे अन्नाचं पूर्णतः व्यवस्थित पचन, जठरातली जी प्रक्रिया आहे ती पूर्ण होऊन अन्न पुढे जातं. म्हणजे इथं काय होतंय, पोट रिकामी होतंय. आलं का लक्षात? काय झालं इथं? पोट रिकामी झालं. त्याच्यामुळं आपल्याला परत भूक लागते. पण आता आणखीन पुढे बघूया काय काय होतंय. बघा, ऑल फूड हॅज लेफ्ट द स्टमक, म्हणजे सगळं अन्न पुढे गेलेलं आहे आणि जठर जे आहे ते पूर्णतः रिकामी झालेलं आहे. मग त्याच्यानंतर आणखीन काय होतं? इन्सुलिन इज नो लॉंगर प्रोड्युस्ड, म्हणजे आता बघा,
ज्याप्रमाणे मी आताच म्हणलं की अन्न खाल्ल्यानंतर शुगर लेवल वाढते आपल्या शरीरामध्ये आणि ती मर्यादेपेक्षा जास्त होऊ नये याच्यावरती नियंत्रण कोण ठेवतं? इन्सुलिन ठेवतं. मग अन्न खाल्ल्या खाल्ल्या शरीरात आपल्या काय आहे जास्त ग्लुकोज वाढलेला आहे, त्याच्यामुळं इन्सुलिन प्रमाण वाढतं. पण आता काय, अन्नाचं तर पचन झालेलं आहे. मग ही प्रक्रिया 8 तासापर्यंत पूर्ण झालेली आहे. पण आता 8 तासाच्या नंतर काय होतंय, तर हे इन्सुलिनचं प्रमाण कमी होतं. म्हणजे त्याचं एक्स्ट्रा प्रोडक्शन इथं या ठिकाणी होत नाही, स्टॉप होतं. म्हणजे हे होतं, कमी होतं. म्हणजे काय, तर कारण आता ग्लुकोजचं तिथं प्रमाण कमी झालेलं आहे. परत आपल्या शरीराला ग्लुकोज लागणार आहे. म्हणजे आपल्याला काय होतं, परत भूक लागते. आता 8 तासानंतर काय झालंय, परत भूक लागते. कारण शरीराला आपल्याला आणखीन एनर्जी हवी आहे. एनर्जी हवी असल्यामुळं परत भूक लागते. परंतु आता काय होतं बघा, एनर्जी हवी आहे, परंतु आपण अन्न ग्रहण करणार नाही असा नियम आहे आता आपला. करायचं नाही. तर मग पुढे काय होतं, काय केलं जातं ते पण आपल्याला बघायचं आहे. आता बघा 12 तासाच्या नंतर काय-काय बदल होतात त्याच्यामध्ये शरीरामध्ये. तर फूड कन्झ्युम्ड हॅज बीन कन्झ्युम्ड हॅज बीन बर्न्ड म्हणजे जवळपास सर्व अन्न पचन होऊन गेलेलं असतं. डायजेस्टिव्ह सिस्टम गोज टू स्लीप म्हणजे आताच म्हणल्याप्रमाणे बघा पूर्ण रिकामी झालेली आहे आणि भूक लागली परत आपल्याला, परंतु आपण अन्न ग्रहण केलेलं नाही. म्हणजे काय, आता इथं काय झालं बघा, तर ही जी डायजेस्टिव्ह सिस्टम पूर्णतः रिकामी झाली आणि ती आता आपण परत अनेकदा भूक लागल्यानंतर पण आपण जेवण ग्रहण केलेलं नाही. त्यामुळं आता ती काय करत आहे, रेस्ट मोडमध्ये जात आहे. काय करत आहे? रेस्ट मोडमध्ये जात आहे. आणि विशेष गोष्ट, आता इथं रेस्ट मोडमध्ये गेल्यानंतर आणखीन तिचा काय फायदा होतो? तर बघा आणखीन पुढे काय म्हणलंय, बॉडी बिगिन्स हीलिंग प्रोसेस. मग बॉडी काय करते, रेस्ट मोडमध्ये गेल्यानंतर हीलिंग प्रोसेस चालू करते. हीलिंग प्रोसेस म्हणजे काय? दुरुस्तीची प्रक्रिया. दुरुस्तीची प्रक्रिया म्हणजे काय? शरीरामध्ये काही दुखापती असतील, जर समजा एखाद्याचं हाड मोडलेलं असेल, प्लास्टर तर केलेलं असतं. प्लास्टर करणं म्हणजे हाड जुळून येण्यासाठी केलेली प्रोसेस नाही. तर प्लास्टर करणं म्हणजे हाडं जे आहेत, ते व्यवस्थित एका ठिकाणी बसवून त्याला त्या ठिकाणी ते चिटकून राहावेत म्हणून केलेली प्रोसेस आहे. पण हाड जुळून येण्याची जी प्रोसेस आहे, ती शरीराअंतर्गत होते. आलं का लक्षात? किंवा वेगवेगळे आजार झालेले असतील, समजा सर्दी आहे, आपण गोळ्या औषधं जरी नाही खाल्लं तरी ती सर्दी काही दिवसानं कमी होते. म्हणजे काय? ही शरीराची नैसर्गिक एक हीलिंग प्रोसेस आहे, दुरुस्तीची प्रक्रिया आहे. आणि आता इथं ही जी हीलिंग प्रोसेस आहे, ती वाढणार आहे. काय होणार आहे? वाढणार आहे. आणि का वाढणार आहे? त्याच्या मागचं काय कारण आहे? तर डायजेस्टिव्ह सिस्टम जी आहे आपली रेस्ट मोडमध्ये आहे आणि या डायजेस्टिव्ह सिस्टमला अन्न पचनासाठी जवळपास 60% एनर्जी ही लागत असते. किती एनर्जी लागत असते? 60% एनर्जी आपल्याला इथं अन्न पचनासाठी लागत असते. पण आपण ही डायजेस्टिव्ह सिस्टम रेस्ट मोडमध्ये असल्यामुळं ही 60% एनर्जी जी आहे, ती एनर्जी शरीर कशासाठी लावतं? तर शरीराची हीलिंग प्रोसेस होण्यासाठी, शरीरातील दुखापती दुरुस्त करण्यासाठी, शरीराची स्वच्छता करण्यासाठी. म्हणजे आता बघा पचनाची क्रिया, आता समजा तुम्ही रोज कामावर जाताय. एखाद्या कामावर आहात तुम्ही आणि एका दिवशी सुट्टी आहे तुम्हाला. मग तुम्ही काय आहे, कामावर न गेल्यामुळं घरी बसून आहात. मग घरी बसून असल्यास काय करता तुम्ही? तुमच्या डोक्यात विचार येतो, की आपल्या घरामध्ये सगळं अस्ताव्यस्त पडलेलं आहे. रोजच्या दिनचर्येमुळं रोज इतका वेळ आपल्याला काम करावं लागतं. त्याच्यामुळं घरात सगळं काही व्यवस्थित ठेवता आलं नाही, वेळ मिळाला नाही. त्याच्यामुळं काय करता तुम्ही, जर तुम्हाला सुट्टी असेल, तर त्या दिवशी काय करता, घराची साफ-सफाई करता. घराची साफ-सफाई करता, घरातलं घाण काढून टाकता. सगळं टेबल, खुर्ची, कपाटातील कपडे वगैरे असं व्यवस्थित ठेवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करता. हा प्रयत्न का केलात तुम्ही? तर तुम्हाला सुट्टी असल्यामुळं केलात. म्हणजे तुम्हाला रोजच्या कामातून वेळ मिळालेला आहे. त्याच्यामुळं तुम्ही ही प्रक्रिया केलात. त्याचप्रमाणे आपल्या शरीराचं सुद्धा तसं आहे.
उपवासाच्या दिवशी आपण डायजेस्टिव्ह सिस्टमला अन्न दिलं नाही, ती उपाशी आहे, म्हणजे रेस्ट मोडमध्ये आहे. रेस्ट मोडमध्ये असल्यामुळं अन्नच पचवायला मिळालं नाही, तर आता अन्न पचवायची म्हणजे ती प्रोसेस नाही, म्हणून त्यानं काय करतं, दुसरी प्रोसेस करतं शरीरामध्ये, दुसरी क्रिया करतं. म्हणजे काय करतं, की साफसफाईची प्रक्रिया करतं. शरीरामध्ये काय करतं, साफसफाईची प्रक्रिया करतं. जी एनर्जी अन्न पचनासाठी लागणार होती, ती एनर्जी हिलिंग प्रोसेससाठी त्यानं काय करतं, वापरत असतं. आता असंच बघा, म्हणजे सर्दी समजा एखाद्याची सर्दी 3 दिवसामध्ये कमी होत असेल, कोणाची 5 दिवसामध्ये, कोणाची 7 दिवसामध्ये, आणि ही प्रोसेस फास्ट करतं. म्हणजे समजा तर 5 दिवसामध्ये कमी होणारी असेल, तर 3 दिवसामध्ये कमी होते. 3 दिवसामध्ये कमी होणारी असेल, तर 2 दिवसामध्ये कमी होते. म्हणजे हीलिंग प्रोसेसची स्पीड वाढवण्याचं काम सुद्धा इथून होत असतं. आणि बघा, एखादा आजारी व्यक्ती असेल, तर त्या आजारी व्यक्तीला पहिली क्रिया काय होते? किंवा तो त्याला ताप आलेली आहे किंवा सर्दी आलेली आहे, खोकला आलेला आहे किंवा पोटाशी संबंधित काही झालेलं असेल, हगवण लागलेली असेल, तर अशा वेळी काय होतं, त्या व्यक्तीला अन्न-पाणी ग्रहण करू वाटत नाही. किंवा टायफॉईड झालेला असेल, डेंग्यू झालेला असेल, मलेरिया झालेला असेल, तर असा कोणताही आजारी व्यक्ती घ्या, तर त्या व्यक्तीला काय वाटतं, की अन्न त्याला खायला दिलं, तरी तो खात नाही. त्याला नको वाटतं. का? कारण ती नैसर्गिक प्रक्रिया आहे शरीराची. कारण अन्न पचवण्यासाठी जी ऊर्जा ती शरीर वापरणार आहे, ती ऊर्जा आता काय करणार आहे शरीर आजारी असल्यामुळं, तर हे जे इन्फेक्शन झालेलं आहे, त्या इन्फेक्शनला फाईट देण्यासाठी ती ऊर्जा त्यानं तिथं वापरणार आहे. त्याच्यामुळं आपल्याला भूक लागत नाही, भूक मंदावते. तरी पण आपण घरचे किंवा आजूबाजूचे शेजारी वगैरे काय करतात, की नाही लवकर बरं व्हावं लागतं, खावा, जेवण करा, खावा, प्या, जेवण करा, असं आपल्या मागे लागतात. पण शरीराला ते नको असतं. बरोबर आहे. त्यासोबत एखादा प्राणी असेल, जसं की समजा तुम्ही मांजराचं उदाहरण घेतलं, तर मांजर जर आजारी असेल, तर ते सुद्धा काही खात नाही बघा. किंवा तुम्ही ते आजारी असल्यानंतर तुम्ही पाहिलेलं असेल, की ते गवत खातं. काय खातं? गवत खातं आणि उलटी करतं. उलटी म्हणजे वमनाचा प्रकार झाला. पण अगोदर त्यानं काय करतं? फास्टिंग करतं. अगोदर फास्टिंग उपवास करतं आणि गवत खाऊन उलटी करतं म्हणजे व्हॉमिटिंग करतं. म्हणजे ही कोणती झाली? वमनाची क्रिया झाली. ठीक आहे, तो विषय वेगळा आहे. पण तुम्ही ते जर मांजर आजारी असेल, तर त्याच्यापुढी तुम्ही किती जरी दूध ठेवलात, त्याला उंदीर जरी दिसलं, तरी ते उंदराची शिकार करत नाही. किती जरी दूध ठेवलं, तर ते दूध पीत नाही. का? तर त्याला उपवास करायचा आहे. आणि उपवास केल्यामुळं काय होणार आहे, त्या प्राण्यामध्ये त्याला जे शारीरिक आजार आहे, विकार आहे, त्याला लढा देण्यासाठी त्याच्यामध्ये ती एनर्जी तिथं वापरत असतं. असं पाहिलंय का बघा गवत खाल्लेलं तुम्ही मांजर? घरी कोणाच्या होतं का मांजर? किंवा ते जर आजारी असलं तर त्याला दूध जरी किती जरी ठेवलं तर ते पीत नाही. असं पाहिलंय का तुम्ही? हो सर. म्हणजे ते काय करतं, फास्टिंग थेरपीचा अवलंब करतं. ठीक आहे. किंवा वाघ असेल, चित्ता असेल, हे जे प्राणी आहेत मोठमोठे, असे प्राणी सुद्धा एखादी जर एखादी शिकार केली, पोट भरलेलं आहे आणि पोट भरलेल्या स्वरूपात ते बसलेले आहेत, तर त्यांच्यापुढे दुसरा जर आणखीन एखादी प्राणी त्यांच्या समोरून गेला, तरी ते शिकार करत नाहीत. काय करत नाहीत? तरी सुद्धा ते शिकार करत नाहीत. कारण पोट त्यांचं काय झालेलं आहे? भरलेलं आहे. अ आणि त्या पचनासाठी भरलेल्या पोटाचं पचन होण्यासाठी त्यांना कालावधी आवश्यक असतो. म्हणजे काय करतात ते? फास्टिंग थेरपीचा अवलंब करतात. आलं का लक्षात? किंवा अ, हे आणखीन काय होतं उदाहरण? अजगर. अजगराचं उदाहरण पण आपण तिथे देऊ शकतो. एकदा जर अजगरानं शिकार केली, त्याचं पोट भरलेलं असेल, तर ते अजगर लगेचच दुसरी शिकार करण्यासाठी जात नाही. तर खाल्लेलं जे अन्न आहे, ते पचन होण्यासाठी ते वेळ देतं. म्हणजे असे बरेच प्राण्यामध्ये असे वेगवेगळे प्रकार दिसत असतात किंवा पचनासाठी ते वेळ देतात.
उपवास करतात, उपाशी राहतात आणि त्याच्यानंतर परत भूक लागली असते, अन्न ग्रहण करतात किंवा आजारी असल्यास सुद्धा हे प्राणी काही खात नाहीत, काही पित नाहीत, आजारीपणातून मुक्त होण्यासाठी सुद्धा ते प्रयत्न करत असतात. हा झाला फास्टिंगचा प्राण्यामधील सिद्धांत. ठीक आहे. त्याच्यानंतर आणखीन पुढे काय बघायचं आहे बघा आपल्याला. HGS बिगिन्स टू इन्क्रीज. म्हणजे 12 तास तुम्ही उपाशी आहात, काहीच खाल्लेलं नाही, तर त्यावेळी ग्रोथ हार्मोन इन्क्रीज होतं. ग्रोथ हार्मोन काय होतं? वाढतं. म्हणजे हे HGS काय आहे? तर ह्युमन ग्रोथ हार्मोन. याचं काय काम आहे? याच्या नावातच आहे बघा, ग्रोथ हार्मोन. म्हणजे वाढ करणारं संप्रेरक आहे, वाढ करणारं शरीराची. लहान मुलं असतील किंवा नियंत्रण ठेवणारा हार्मोन. म्हणजे समजा आपली निश्चित एक वाढ असते, म्हणजे कुणाची 5 फूट, कुणाची अ, समजा असं म्हणजे नियंत्रणामध्ये ती वाढ आहे. असा कोणी व्यक्ती आहे का हो? त्याची उंची 10 फूट आहे, 15 फूट आहे, 20 फूट आहे, असा कोणी आहे का व्यक्ती? पाहिले का तुम्ही कधी? तर नाही. म्हणजे हे नियंत्रण कोण करत असतं? हे ग्रोथ हार्मोन करत असतं. आणि त्यासोबत आता हे अशी व्यक्तिमत्व तुम्ही पाहिलेली असेल, 2 फुटाची व्यक्ती पाहिलेली असेल. म्हणजे त्याच्यामध्ये ग्रोथ हार्मोनचं कार्य व्यवस्थित नाही. कोणामध्ये? हा 2 फुटाचा जो व्यक्ती आहे त्याच्यामध्ये. ते व्यवस्थित स्रवलं नाही, त्याचं कार्य त्याच्यामध्ये व्यवस्थित पार पडलं नाही, म्हणून त्याची उंची बुटकीशी राहिली. किंवा ज्या मुलांची उंची वाढत नाही, त्याच्यामध्ये सुद्धा ग्रोथ हार्मोन काय करतं? तिथं मॅटर करतं. म्हणजे हाडांची रचना, हाडांची वाढ होणं किंवा आपल्या शरीरातील मांसपेशींची वाढ होणं, ऊतींची वाढ होणं, म्हणजे ग्रोथ होणं, विकास होणं, शरीराचा विकास होणं, शारीरिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या. आता काही लोक कसे असतात बघा, फक्त शरीरानेच वाढलेली असतात. पण बुद्धी जी आहे, ही लहान मुलांसारखी असते. म्हणजे काय झालं यांच्यामध्ये शारीरिक वाढ झाली, पण मानसिक वाढ झालेली नाही. म्हणजे आता इथं हा संदर्भ काय घेतला आपण बघा, तर ग्रोथ हार्मोन काय होतं? इन्क्रीज होतं. ग्रोथ हार्मोन इन्क्रीज होतं आणि हे ग्रोथ हार्मोन आपल्या शरीरासाठी खूप आवश्यक आहे. आणि हे ग्रोथ हार्मोन कशाद्वारे आपल्याला इन्क्रीज करता येतं किंवा वाढवता येतं? तर या फास्टिंग थेरपीद्वारे आपण ते हार्मोन वाढवू शकतो. मग लहान मुलांना पण उपवास करावे का? तर करावेत. लहान मुलांना पण उपवास करता येतात. तर 12 तासाचा उपवास म्हणजे हा शक्य आहे का? शक्य आहे. बघा, हा कसा होईल? 12 तासाचा म्हणजे किती? तर तुम्ही उपवास व्हायचा. सकाळी जर तुम्ही 8 ला जेवलेला असेल, तर रात्री 8 पर्यंत उपाशी राहायचं. म्हणजे हा किती तासाचा झाला? 12 तासाचा झाला. 8 ते 8 किंवा 9 ते 9, 6 ते 6. लवकर जेवायचं असेल तर लवकर 7 ते 7 अशा प्रकारे. परंतु याच्यामध्ये काहीच खायला नको आहे बघा. पूर्ण रिकामी म्हणजे रिकामी पोट पाहिजे. फक्त पाणी तेवढं त्याच्यामध्ये तुम्ही घेऊ शकता. इतर कुठलाच पदार्थ, गोड पदार्थ नकोच आहे त्याच्यामध्ये, शक्यच नाही. फक्त पाणी घेऊ शकता. इतर कोणताच पदार्थ घ्यायचा नाही. तरच हे इफेक्ट त्या ठिकाणी दिसून येतात. ही जी प्रोसेस आहे शरीरामध्ये होणारी, ही प्रोसेस आपल्याला तिथं दिसून येते. आता त्याच्यानंतर आणखीन एक आहे बघा, ग्लुकॅगॉन इज रिलीज्ड टू बॅलन्स ब्लड शुगर्स. म्हणजे काय? 12 तासाच्या उपवासामध्ये इथं काय दिसतं? 12 तासानंतर जसं की इन्सुलिन काय करत होतं? शुगर म्हणजे तिचं नियंत्रण करत होतं. शुगरला जास्त वाढू देत नव्हतं. जसं इन्सुलिन जास्त वाढू देत नाही, तसं ग्लुकॅगॉन काय करत असतं? तर शुगर प्रमाणापेक्षा कमी होऊ देत नाही. आलं का लक्षात? बघा, दोन्हीही महत्त्वाचे आहेत. शुगर प्रमाणापेक्षा जास्त वाढायला पण नको आहे आणि प्रमाणापेक्षा कमी व्हायला पण नको आहे. मग ग्लुकागॉन इज रिलीज्ड आणि ह्या काय करतं? शुगर आपली रक्तातली शुगर नियंत्रणामध्ये ठेवतं 12 तासाच्या नंतर. त्यासोबत आता आपण पुढे जाऊन परत 12 तासाच्या नंतर 13 तास, 14 तास, आणखीन 2 तास उपाशी राहिलो आपण. 1-1 तास उपाशी राहिलेले वाढवले आणि आता काय केलोय? 14 तासापर्यंत पूर्ण उपाशी आहोत. आता इथं काय काय होतं बघा. तर
बॉडी हॅज कन्व्हर्टेड टू युझिंग स्टोर्ड फॅट ॲज एनर्जी. आणि आणखीन दुसरी गोष्ट काय सांगितलेलं आहे, HGL स्टार्ट्स टू इन्क्रीज ड्रॅमॅटिकली. म्हणजे स्वप्नवत हे HGS अतिशय म्हणजे आणखीन 12 तासाचे तर फास्टिंग मध्ये वाढलेलंच होतं, पण त्याच्यापेक्षा आणखीन जास्त प्रमाणामध्ये 14 तास उपाशी राहिल्यानंतर ते आणखीन जास्त प्रमाणामध्ये वाढतं. त्यासोबत आणखीन काय म्हणलंय, बॉडी कन्वर्ट युझिंग स्टोर्ड फॅट. म्हणजे आता बघा काय होतं, आपण उपाशी आहोत, आपल्याला परत जेवणाची गरज आहे, परत भूक लागलेली आहे, पण आपण जेवण ग्रहण केलेलं नाही. मग आपल्या शरीराला आता परत कशाची गरज आहे, ग्लुकोजची गरज आहे. मग हे ग्लुकोज कशातून मिळतं, अन्नातून. पण आपण जेवण घेतलेलं नाही, त्याच्यामुळं मग आपल्या शरीराला ग्लुकोज मिळणार आहे का, मिळणार नाही. मग समजा एखादा व्यक्ती दुर्घटनेमुळं एखादा व्यक्ती 3 दिवस एखाद्या खोलीमध्ये अडकून पडलाय किंवा 8 दिवस अडकून पडलाय, तरी तो मरत नसतो. तो अन्ना वाचून मरत नसतो. का मरत नसतो, तर शरीरामध्ये तशी एक रचना आहे. जर समजा आपल्या शरीरामध्ये ग्लुकोजचं प्रमाण अतिशय वाढलेलं असेल, तर त्या ग्लुकोजचं रूपांतर ग्लायकोजन मध्ये करून आपलं यकृत त्याला स्टोअर करत असतं. म्हणजे आपल्या शरीरामध्ये स्टोअर रूम सुद्धा आहेत. स्टोअर रूम सुद्धा आहे. जसं की आपल्याला समजा आपल्याला लागणारी ज्वारी असेल, गहू असेल, आपण स्टोअर रूम मध्ये ती स्टोअर करून ठेवतो. वर्षभराची स्टोअर करून ठेवतो. आणि जसं जसं लागेल तसं आपण थोडीफार काढतो, दळून आणतो पीठ त्याचं, आपण चपाती भाकरी वगैरे करून खातो. त्याचप्रमाणे शरीरामध्ये जर अतिरिक्त प्रमाणामध्ये ग्लुकोज आपल्या शरीरामध्ये निर्माण झालेला असेल, अन्नाद्वारे आलेला असेल, तो अतिरिक्त असलेला ग्लुकोज त्याला ग्लायकोजन मध्ये रूपांतर करून आपली बॉडी काय करत असते, स्टोअर करून ठेवत असते. आणि ती कशासाठी स्टोअर करून ठेवत असते, जर समजा आपल्याला कधी प्रसंग पडला की उपाशी समजा 12 तास 24 तास असं खूप दीर्घकाळ उपाशी राहण्याचा जर प्रसंग पडला, तर अशा वेळी शरीराला एनर्जी कुठून मिळणार, अन्नच घेत नाही आपण, मग एनर्जी कुठून मिळणार, तर परत ह्या ग्लायकोजनचं रूपांतर ग्लुकोज मध्ये करतं आणि ती एनर्जी आपल्या शरीराला मिळत असते. मग हा जो फायदा आहे, हा फायदा आपल्याला कोण्या लोकांसाठी मिळतो तिथं सांगता येईल. जसं किंवा आणखीन एक प्रोसेस जी आहे, बघा कीटोन्स नावाची प्रोसेस पुढे आहे. तर याच्यामध्ये काय होतं बघा, तर आपल्या शरीरामधले आता 16 तासामध्ये खाली येऊयात आपण, त्याच्यामधला एक पॉईंट घेऊया आणि पुढे विश्लेषण करूया. 16 तास जर उपाशी आपण राहिलो तर काय होतं, बॉडी इज रॅम्पिंग अप फॅट बर्निंग. म्हणजे काय करतं, आता ह्या फॅटला तोडून काय करतं शरीर आपलं, त्या फॅटला तोडून एनर्जी मिळवतं. शरीराला तर एनर्जीची गरज आहेच, पण आपण अन्न न खाल्ल्यामुळे ती अन्नातून मिळणार गेली आहे. मग कशातून घ्यायची, तर ह्या फॅटला काय करा, डिझॉल्व म्हणजे त्याच्यातून एनर्जी घ्या किंवा ह्या ग्लायकोजन मधून एनर्जी घ्या. मग फॅटचे सुद्धा प्रकार आहेत. एक बॉडी फॅट आहे, म्हणजे जे जमा झालेलं असतं कुठं, बघा जे लठ्ठ लोक असतात त्यांचे गळ्याभोवती पोट वाढलेलं आहे, मोठं पोट झालेलं आहे, लठ्ठ झालेले आहेत, 104 किलो वजन झालेलं आहे, किंवा फॅट जास्त प्रमाणामध्ये वाढलेलं आहे शरीरामध्ये. तर मग आता उपवासामध्ये काय होतं, जसं की व्यायामामुळे कॅलरीज बर्न होतात, फॅट बर्न होतं, त्याप्रमाणेच उपवासामुळे सुद्धा फॅट बर्न होतं. काय होतं, फॅट बर्न होतं. म्हणजे हा फायदा कोणासाठी आहे, लठ्ठ लोकांसाठी आहे. जे स्थूल लोकांचं. वजन कमी करण्यासाठी हे तिथं आपल्याला उपयोगी पडणार आहे. हे झालं शरीराशी संबंधित, बॉडी फॅटशी संबंधित. वजन कमी करण्यासाठी तर हे उपवास आपल्याला इथं मदत कमी करणार आहेच, पण त्यासोबत आणखीन एक फॅट असतं, तर ते कुठं असतं, रक्तामध्ये. कुठं असतं, रक्तामध्ये. तर हे रक्तामध्ये वाढलेल्या फॅटला आपण काय म्हणतो, कोलेस्ट्रॉल किंवा ट्रायग्लिसराईड. आता हे कशातलं आहे, रक्तामधलं आहे. अलग लक्षात. आणि हे जर रक्तामध्ये जास्त प्रमाणामध्ये वाढलं तर ते काय होतं, आपल्या ज्या धमन्या ज्या आहेत त्या धमन्याच्या मधून साचतं. कुठं साचतं,
धमन्याच्या मधल्या बाजूनं ते साचतं. म्हणजे बघा कुठं साचतं दाखवतो थांबा. या इमेज मध्ये पाहू शकतो बघा आपण. हे सर्कल मध्ये दाखवले बघा. बघा एक धमनी आहे आणि तिच्यामध्ये हे पिवळसर रंगाचं जे आहे ते कोलेस्ट्रॉल आहे किंवा हे रक्तामध्ये असतं आणि ते संचयित झालेलं आहे या धमनीच्या मधून. आलं का लक्षात? बघा इथं पण आपण पाहू शकतो ह्या दुसऱ्या इमेज मध्ये. आलं लक्षात? किंवा आणखीन एक इमेज आपण बघूया. बघा फेज फर्स्ट जी आहे ही नॉर्मल आर्टरी आहे, त्याच्यामध्ये कसलाच प्रॉब्लेम नाही. आता दुसरा जो फेज आहे त्याच्यामध्ये आर्टरीच्या मधल्या बाजूने हे कोलेस्ट्रॉल जमा झालेला आहे. त्याच्यानंतर परत फेज 3 आणि फेज 4 असे वेगवेगळे फेज दिलेले आहेत. फेज 2 मध्ये तितकासा प्रॉब्लेम याच्यामध्ये नाही, आरटी मध्ये तितकासा प्रॉब्लेम नाही, चालतं ठीक आहे. फेज 3 काळजी घेण्यासारखं आहे आणि फेज 4 हे तर अतिशय काळजी घेण्यासारखं आहे. कारण मधून जे रक्त वाहतंय, मधला जो व्यास आहे तो काय झालाय, अतिशय कमी झालाय. हा जो व्यास आहे हा अतिशय कमी झालाय, थोडाच राहिलाय. मग मधून वाहणारं रक्त कसं वाहील? प्रेशर मध्ये वाहणार आहे. आलं का लक्षात? धमन्याची मधली जाडी वाढल्यामुळं काय होईल, मधून वाहणारं रक्त, समजा आपण एखादा पाईप आहे मोटरीचा आणि आपल्याला जर पाणी जास्त लांब घालवायचं असेल तर आपण काय करतो, त्याच्या तोंडाला पुढे दाबतो बघा. दाबल्यानंतर काय होतं, पाणी प्रेशरनं थोडस म्हणजे लांब जातं. आलं का लक्षात? पुढचा जो भाग असतो आपण तो दाबतो थोडासा, म्हणजे अर्धा करतो पाईप. पूर्ण पाईप जो आहे त्याला अर्धा दाबलं की अर्धा उघडं राहतो आणि त्याच्यामधून मग जे जाणारं पाणी आहे ते प्रेशरनं आणि दूरवर जातं. दूरवर जातं. त्याचप्रमाणे आपल्या ज्या आर्टरीज आहेत त्याच्यामध्ये जर हे कोलेस्ट्रॉल अतिशय प्रमाणामध्ये जास्त प्रमाणामध्ये वाढलं तर काय होतं, रक्ताचं प्रेशर वाढतं, म्हणजे ब्लड प्रेशर वाढतं. म्हणजे सर ती हा कोलेस्ट्रॉल दोन प्रकारचं असतं, एक बॅड आणि गुड. एक बॅड असतं, एचडीएल असतं, एक एलडीएल असतं. बॅड बॅड जे असतं त्याविषयी आपण बोलत आहोत. एचडीएल म्हणजे गुड फॅट विषयी आपण बोलत आहोत. गुड फॅट जे आहे ते व्यायामातून निर्माण होतं. ठीक आहे, तो विषय वेगळा आहे, त्याच्याविषयी आपल्याला काही नाही. तर बॅड फॅट जे आहे, कोलेस्ट्रॉल, ट्रायग्लिसराईड, त्याच्याविषयी आपण सध्या बोलत आहोत. आणि ते वाढलेलं कोलेस्ट्रॉल किंवा ट्रायग्लिसराईड कमी करण्यासाठी इथं उपवास आपल्याला काय करतोय, मदत करतोय. पण त्याच्यासाठी किती तास आपण उपाशी राहिलं पाहिजे? 16 तास. याचा फायदा कोणा लोकांना होणार आहे? लठ्ठ याचा फायदा व्यक्तींना, स्थूलता हो. लठ्ठ व्यक्तींना वजन कमी करण्यासाठी उपवासाचा फायदा होणार आहे, किंवा ज्यांचं कोलेस्ट्रॉल वाढलेलं आहे अशा लोकांचं कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी उपवासाचा फायदा होणार आहे, किंवा ज्यांचं ट्रायग्लिसराईड वाढलेला आहे अशा लोकांना सुद्धा उपवासाचा फायदा होणार आहे. म्हणजे हे असं दोन्ही प्रकारचे फॅट आहे ते उपवासामुळं कमी होतं. आणि त्याचा एकंदरीत फायदा बॉडी फॅट असेल किंवा ब्लड मधलं फॅट असेल हे कमी होणं, म्हणजे अप्रत्यक्ष तर परिणाम आहे. तर एकांचं ते कोणतरी चालू आहे माईक माईक. चालू आहे का कोणाचं तरी? आवाज. वसंत कलंबेकरांचा माईक चालू आहे सर. राजकारणाची गोष्ट
ठीक आहे, म्यूट केले वाटतं तुम्ही बहुतेक. केले का म्यूट? हा, हो सर, केलं. बरोबर आहे. ठीक आहे, कुठपर्यंत आलतो आपण? लठ्ठ व्यक्तींना याचा फायदा होतो ओबेसिटी कमी करण्यासाठी. लठ्ठ व्यक्तींना आपण उपवास थेरपी देऊ शकतो. म्हणजे कशी? तर त्यानं आता समजा आता फास्टिंग थेरपीमध्ये पहिला त्यांना काय केलं जातं, 21 दिवसापर्यंत उपाशी ठेवलं जातं. 21 दिवसापर्यंत उपाशी ठेवलं जातं. परंतु त्याच्यामध्ये मात्र तज्ञ व्यक्तींची देखरेख महत्वाची असते. म्हणजे तिथं त्यांना व्यवस्थित ते निगराणीमध्ये ठेवलं जातं. त्याच्यामुळे सुद्धा फॅट लवकर बर्न होतं. पण आपण घरगुती घरातल्या घरात फास्टिंग थेरपीचा आपण उपयोग करणार आहोत. कशासाठी? कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी किंवा ट्रायग्लिसराईड कमी करण्यासाठी किंवा वजन कमी करण्यासाठी आपण घरातल्या घरात तिचा उपयोग करणार आहोत. मग हा कसा उपयोग आपल्याला करता येईल? तर हा 12 तासाचा उपवास करून सुद्धा आपण त्याचा उपयोग फायदा तिथं घेऊ शकतो. म्हणजे कसं? सकाळी 7 ते संध्याकाळी 7 पर्यंत काहीच खायचं नाही. किंवा आता आपण एक टाइम जो जेवून उपवास करतो बघा, त्याच्यामध्ये किती गॅप पडतो? सांगा. आता आज समजा आपण 12 वाजता जेवण केलोय आज. मग आज दुपारच्या 12 ते रात्री 12 पर्यंत किती झाले? 12 तास. 12 तास. हं. आणि आता परत आपण रात्री तर जेवण करत नाही. पण इथे काळजी काय घ्यायची? तर दुसऱ्या दिवशी सकाळी लगेच जेवण करायचं नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी लगेच जेवण करायचं नाही. 12 वाजता जेवण करायचं. किती वाजता करायचं? 12 वाजता. आता किती तास झाले बघा बरं. पण सर 12 तास. मध्ये सकाळच्या वेळेस म्हणजे काही लिक्विड वगैरे असं घेतलेलं असेल तर मग सकाळच्या वेळेस काहीच घ्यायचं नाही. फक्त पाणी पिऊ शकता. फक्त पाणी. आणि आता समजा आज 12ला जेवलोय आपण. म्हणजे तितकंसं अवघड जात नाही. रात्री नाही खाल्लं तरी आपल्याला म्हणजे तितकं त्रासदायक होत नाही. काही जणाला सवय नसते. परंतु आता उपचारात्मक थेरपी द्यायची म्हणल्यावर सवय करून घ्यावी लागते. आलं का लक्षात? सुरुवातीला काही दिवस अवघड जाईल. परंतु अशा प्रकारचा जो उपवास आहे, तो आपण आठवड्यातून 1 दिवस किंवा 2 दिवस अशा पद्धतीनं करून ही उपचार आपण ह्या लोकांवरती देऊ शकतो, करू शकतो घरगुती. म्हणजे बघा, एक सोमवार केला, 1 दिवस जेवण करून आणि दुसऱ्या दिवशी 12ला जेवण करायचं. आलं का लक्षात? मग याच्यानं सुद्धा फॅट कमी होतो. आणि आठवड्यातून 1 वार किंवा आठवड्यातून 2 वार असे आपण तिथं त्या व्यक्तीला देऊ शकतो. पण 2 वार सलग असू नये. 2 वार सलग असू नयेत. त्यांच्यामध्ये गॅप असायला पाहिजे. समजा एक सोमवार केलेला असेल, तर दुसरा गुरुवार करू शकतो. म्हणजे आठवड्यातून 2 वार. असे 24 तासाचे 2 उपवास तिथं त्या व्यक्तीला आपण देऊ शकतो. कुण्या व्यक्तीला? कोलेस्ट्रॉल बॅट ज्यांचं जास्त आहे आणि जाड व्यक्तींना. कोलेस्ट्रॉल अतिशय प्रमाणामध्ये वाढलेला असेल किंवा अतिशय लठ्ठ व्यक्ती असतील, वजन कमी करायचं असेल, अशा व्यक्तींना पण तिथं आपण हा 24 तासाचा अशा प्रकारचा उपवास देऊ शकतो. पण चहा वगैरे काहीच घ्यायला नको आहे तिथं. पूर्ण पोट रिकामी पाहिजे. म्हणजे आता चहा घेतल्यास होतं काय बघा, जेवण केलंय, जेवण पूर्ण पचन झालं, पोट पूर्ण रिकामी झालं. आपल्या शरीराला ग्लुकोज आवश्यक आहे. बाहेरून ग्लुकोज आवश्यक आहे. परंतु आपण ते बाहेरून घेत नाही. घेत नसल्यामुळं शरीर काय करतं? शरीरातलं वापरतं. मग तुम्ही आता उपाशी राहिलात आणि आता लयच वेळ झाला उपाशी राहिलात म्हणून जर चहा घेतलात, तर काय परिणाम होईल तिथं? तर बाहेरून परत ग्लुकोज मिळेल तुम्हाला. बरोबर आहे? बाहेरून मिळेल. मग बाहेरून मिळाल्यास मग शरीरातलं बर्न करेल का? मुख्य उद्देश काय आहे आपला तिथं?
फॅट आणि कोलेस्ट्रॉल कमी करणं, बर्न करणं. मुख्य उद्देश काय आहे? शरीरांतर्गत असलेलं फॅट किंवा हे जे आहे, ही एनर्जी त्या शरीरानं वापरावं. म्हणजे ते शरीरात साठवलेलं जर वापरलं तर ते कमी होईल शरीरातलं, बरोबर आहे. आणि जर चहा पिलं तर काय होईल? परत आणखीन वरून आपण घेतलो बाहेरून, मग जो आपल्याला उद्देश पाहिजे तो उद्देश आपला सफल होणार नाही. आलं लक्षात? ठीक आहे, पुढे बघूया आणखीन. कुठपर्यंत आलोय आपण? 16 तासापर्यंत आलोय. आता 16 तास उपाशी आहोत. इथं काय होतंय? फॅट इज रॅम्पिंग बॉडी इज रॅम्पिंग अप फॅट बर्निंग, म्हणजे फॅट बर्निंगची प्रोसेस इथं काय झाली आहे? पिकअप झालेली आहे, जास्त वाढलेली आहे 16 तासानंतर. 14 तासानंतर ती सुरू झालेली होती, पण 16 तासानंतर ती अतिशय प्रमाणामध्ये. समजा गाडी आपण सुरुवातीला चालू केलोय, तर आपण काय म्हणतो? सुरुवातीला चालू केली ती पिकअप घेत नसते, सावकाश चलते अगोदर, मग पुन्हा दुसरा गिअर, तिसरा गिअर, चौथा गिअर, मग पुन्हा थोडंसं पुढं फास्ट गेली की मग पुन्हा फास्ट पळायला लागते. त्याप्रमाणे 14व्या तासाला ती जर प्रोसेस चालू झाली तर 16व्या तासाला ती पिकअप घेतलेली असेल, म्हणजे फॅट बर्निंगची प्रोसेस जी आहे ती स्पीड मध्ये चालू होते. त्याच्यानंतर 18 तास, परत 18 तास आणखीन 2 तास आपण तिथे उपाशी राहिलं तर HGL स्टार्ट टू स्काय रॉकेट, म्हणजे ज्याप्रमाणे रॉकेटची गती असते त्याप्रमाणे HGH ग्रोथ हार्मोन तिथं ते इन्क्रीज होतं. त्यासोबत आता पुढे आणखीन आपण आता 24 तासाला आलोय. 24 तासाला आता सांगितलेला मी उपवास, एक वेळाचं जेवण घेऊन आजच्या 12च्या नंतर उद्याच्या 12ला जेवण करायचं असं. तर मग इथं काय होईल 24 तासानंतर? ॲटोफॅजी बिगिन्स. म्हणजे काय? ॲटोफॅगी कशाला म्हणायचं? तर ही एक शरीरांतर्गत प्रोसेस आहे, शरीरांतर्गत प्रोसेस आहे. आता ही प्रोसेस सेल्स लेवलवरती दिसून येते. सेल्स म्हणजे काय? शरीरातील पेशी. सेल्स म्हणजे काय? शरीरातील पेशी. आपलं शरीर जे आहे ते सूक्ष्म अशा छोट्या छोट्या पेशींनी बनलेलं आहे. शरीरातला प्रत्येक अवयव पेशींनी बनलेला आहे. आणि आता या उपवासाचा परिणाम कुठपर्यंत पोहोचलेला आहे? सेल्स म्हणजे पेशीपर्यंत पोहोचलेला आहे. मग ॲटोफॅगी या प्रोसेस अंतर्गत काय काय क्रिया होतात शरीरामध्ये? तर पेशीमध्ये क्रिया घडतात. कोणकोणत्या क्रिया घडतात? तर जुन्या पेशी नष्ट करणे. आता बघा काय काय क्रिया घडत आहेत. जुन्या पेशी नष्ट करणे. जुन्या पेशी जर नष्ट नाही केल्या तर त्यांचं प्रमाण शरीरामध्ये अतिरिक्त होईल आणि ते शरीरासाठी धोकादायक आहे. म्हणून जुन्या किंवा मृत पेशी ज्या आहेत त्यांना नष्ट करणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. त्यासोबत आता ह्या मृत पेशी नष्ट केल्या ठीक आहे, परंतु नवीन पेशींची निर्मिती सुद्धा या प्रोसेस अंतर्गत होत असते. त्यासोबत आणखीन काय होतं? तर ज्या पेशी हे झालेले आहेत, दुखापतग्रस्त झालेले आहेत किंवा त्या पेशींना रिपेरिंग करायची गरज आहे. आता 3 महत्वाच्या गोष्टी झाल्या बघा. जुन्या पेशी नष्ट करणं, नवीन पेशी निर्माण करणं आणि ज्या पेशी दुखापतग्रस्त आहेत अशा पेशींना दुरुस्त करणं, म्हणजे रिपेरिंग करणं. या 3 महत्वाच्या प्रोसेस पेशीपर्यंत चालणाऱ्या ज्या आहेत त्या या प्रोसेस अंतर्गत चालतात. आणि ही ॲटोफॅजी नावाची प्रोसेस कधी चालू होते? तर 24 तासानंतर आपली चालू होते. नवीन पेशींची निर्मिती करणं ही प्रोसेस सुद्धा या उपवासाच्या ताकदीमध्ये आहे. त्यासोबत आणखीन एक विशेष महत्वाचा घटक म्हणजे काय? तर पेशींमध्ये विषद्रव्य किंवा विजातीय द्रव्य, टाकाऊ पदार्थ जर वाढलेले असतील तर त्या टाकाऊ पदार्थांची विल्हेवाट लावणं ही क्रिया सुद्धा या प्रोसेस अंतर्गत येते. आणि ही प्रोसेस आपल्याला
जर हवी असेल आपल्या शरीरामध्ये, नवीन पेशींची निर्मिती आपल्या शरीरामध्ये हवी असेल, ज्या दुखापतग्रस्त पेशी हिलिंग झाली पाहिजे त्यांची, अशी सुद्धा तुमची इच्छा असेल आणि मृत पेशी नष्ट झाल्या पाहिजेत अशी इच्छा असेल, विषद्रव्य पेशीतील निघून जायचे असतील, ही पण इच्छा असेल, तर तुम्हाला 24 तासापर्यंत उपाशी राहावं लागेल. अशा वेळी ही प्रोसेस तिथं चालू होते. आणखीन एक विशेष गोष्ट म्हणजे काय, तर कॅन्सर सारख्या विकारांवरती, रोगांवरती सुद्धा ही ऑटोफॅजी नावाची प्रोसेस तिथं परिणामकारक ठरते. त्यासोबत आणखीन काय म्हणले बघा, ड्रेन्स ऑल ग्लायकोजन स्टोअर्स, म्हणजे काय म्हणलंय, तर हे जे शरीरानं स्टोअर करून ठेवलेलं ग्लायकोजन आहे, म्हणजे काय, अतिरिक्त ग्लुकोजचा साठा ग्लायकोजन मध्ये करून ठेवलेला होता. आता हा साठा 24 तासानंतर काय व्हायला लागलाय, कमी 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 म्हणजे अतिशय कमी होत चाललेला आहे. म्हणजे फॅट सुद्धा कमी होत चाललेला आहे, बर्न होत चाललेला आहे. त्यासोबत कीटोन्स आर रिलीज्ड इनटू द ब्लड स्ट्रीम. आता हे कीटोन्स काय आहेत, काय प्रकार आहे कीटोन्सचा? कीटोन्स ही सुद्धा एक प्रोसेस आहे जी फॅट बर्निंग होताना, म्हणजे फॅट बर्निंगची जी प्रोसेस आहे तिलाच ती प्रोसेस होण्यासाठी हे कीटोन्स मदत करत असतात. त्याच्यामुळं हे कीटोन्स, आता आपल्या जर शरीराचा, समजा तुम्ही 24 तास उपाशी आहात आणि तुम्ही तुमच्या शरीरातील रक्ताचं सॅम्पल घेतलं आणि ते जर लॅबोरेटरीमध्ये जर तपासलं, तर त्याच्यामध्ये कीटोन्स दिसून येतात. कीटोन्स दिसून येतात. कधी दिसून येतात? जर तुम्ही 24 तास पूर्णतः उपाशी असाल तर ते दिसून येतात. आणि मुख्य कार्य यांचं काय आहे, तर फॅट बर्निंग करणे. फॅट बर्निंग करणे ही प्रोसेस करण्यासाठी हे कीटोन्स तिथं उपयोगी पडतात. त्यासोबत आता तुम्ही 36 तास उपाशी आहात. मग अशा वेळी काय होतं, तर ही ऑटोफॅजी नावाची जी प्रोसेस आहे ती 300% म्हणजे इतकी अशी होती, इतकी प्रोसेस ती वाढते त्या ठिकाणी. म्हणजेच आताच तुम्ही पाहिले त्या प्रोसेस अंतर्गत काय काय क्रिया होतात. आणि अँटी एजिंग नावाची प्रोसेस सुद्धा या 36 तासाच्या नंतरची चालू होते, ती क्रिया सुद्धा. ठीक आहे, आता बाकीचा जो भाग आहे तो आपण उद्याच्या तासामध्ये बघूया. समजते का, किचकट वाटतंय? नाही सर, समजते. समजतं sir. ठीक आहे, थोडस आहे किचकट पण समजेल, लक्षात येईल.